भक्त या ठिकाणी मोठ्या संख्येने श्रद्धेने या ठिकाणी येत असतात आणि आपली इच्छा पूर्ण करत असतात। आपण पाहू शकता की माझ्या पाठीमागे किती मोठ्या संख्येने भाविक भक्तांची मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आहे। नवसाला पावणारं हे स्थान म्हणून हे श्रद्धास्थान आहे असं म्हणून ओळखलं जातं। विविध धर्मातील जातीतील या ठिकाणी सगळेच नागरिक मोठ्या संख्येने येत असतात। आपण पाहणारच आहोत आतमध्ये देखील काय काय सुविधा आहेत आणि कशा पद्धतीने या ठिकाणी उपलब्ध केलेल्या आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून निजामशहापासून या ठिकाणी तलवारी उपलब्ध आहेत, ढाली उपलब्ध आहेत। आपण त्या देखील लवकरच पाहणार आहोत। आता आपण आलेलो आहोत इमामबाड़ा येथे। या ठिकाणी सवारी स्थापन केलेली आहे आणि या ठिकाणी जे तलवारी वगैरे आहेत ते भरपूर वर्षांपासून या ठिकाणी आलेले आहे। करबलावरून या तलवारी या ठिकाणी आणलेल्या आहेत। तर आपण याची अधिक माहिती जाणूनच घेणार आहोत। काय सांगणार या ज्या तलवारी आहेत हे जे मागे आहे जी सवारी स्थापन झालेली आहे ती किती वर्षापासून आहे, काय सांगणार? हे जे तलवारी आणि हे जे आलम पाठीमागे लावलेले आहेत ते बुरहान निजाम शाहने सन 1554 मध्ये करबलातून आणले। ह्याला 471 वर्ष या वर्षी पूर्ण झालेले आहे। हे जे तलवारे आणि आलम जे ते तिकडून आणून ह्याला सवारीला स्थापनेला आज 471 वर्ष कंप्लीट झाले। या ठिकाणी कासवाच्या पाठीपासून बनलेली ढाल आहे असं ऐकले आम्ही, तर त्याबद्दल काय सांगा? नाही, कासवाची नाहीये, कासवाची जे ढाल आहे ना ते बडे बाडे माम जे हवेलीमध्ये ते तिकडे। हे जे हे पित्तलची ढाल, ह्याला हे जे एक आपल्या इकडे एक पितळे म्हणून एक फॅमिली होती, पितळे त्यांनी हे दिलेले आहे सन 1892 मध्ये। म्हणजे विविध जाती धर्माचे लोक या ठिकाणी दान करतात, ते देऊ शकतात। विविध जाती धर्म सर्व धर्मांचा येतो। याच्याबद्दल काय सांगणार? आणि किती वर्षापासून हे जे तखत आहे ह्याला 63 वर्ष झाले। हे पण एक रासने फॅमिली म्हणून आहे आपल्या कापड बाजारमध्ये, त्यांनी हा डोनेट केला होता सवारीसाठी। त्यांची ह्याची जे बाबाची जे सवारी आहे ते वर्षभर आणि मोहरमच्या दिवशी इकडे असतो। अजून एक तखत आहे जे एक इराणी फॅमिली आहे त्यांनी गिफ्ट केलेलं, डोनेट केलेलं। असं सर्व धर्मांचे लोक इकडे येतात, आपली नवस पाळतात। नवस पूर्ण झाल्यानंतर त्यांना जे द्यायचं आहे देवाला ते करून देतात। नवसाला पावणारं हे स्थान आहे। हो, नवसाला पावणारं हे स्थान आहे। फक्त नगर जिल्ह्यातून नाही, महाराष्ट्र पूर्ण इंडियामधून लोक येतात। सकाळी लखनौमधून पण 7 तारखेला लखनौचे पण लोक येतात मातम करायला इकडे। आणि तसंच पाहू शकतो आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। विविध जाती धर्मातील भाविक भक्त या ठिकाणी श्रद्धेने येतात, कारण हे स्थान श्रद्धेला आणि नवसाला पावणारं आहे, त्यामुळे या ठिकाणी विविध धर्मातील लोक येत असतात। आता माझ्यासोबत बारा इमान ट्रस्टचे चेअरमन दस्तगीर जहागीरदार आहेत। आपण त्यांच्याकडून देखील काही माहिती जाणून घेणार आहोत। नमस्कार सर, काय सांगणार मोहरम उत्सवाचं जे या ठिकाणी ट्रस्ट जे तयारी करतं, जे नियोजन असतं त्याबद्दल काय सांगाल? किती दिवसापासून हे नियोजन करण्यात आलं? अस्सलाम वालेकुम। हम 2 महीने से यह नियोजन करते हैं। सब कलेक्टर साहब को, महापालिका को, इनको सबको यादी देते हैं। बीज मंडल को, ये सब बीज मंडल भी है हमारे वास्ते अच्छा है। महापालिका भी एकदम अच्छा कारोबार ये देखती है सब आके। अभी यहाँ एक चांद रात को कुदाली मारी जाती है, 2 तारीख को श्रद्धे बैठते, 5 तारीख को सवारी स्थापना होती है 7:30 बजे। फिर 9 तारीख को कत्ल की रात्रि रहती है, 12:30 बजे सवारी उठती है। फिर 10 तारीख को विसर्जन होता है, 12 बजे कोटले से सवारी निकल के पूरे गांव में शर्त लगा के फिर दिल्ली गेट के बाहर सवारी जाती है। इतना हमारे तरफ से सब नियोजन करता है। और हमारे साथ मुजावर भी हमारे साथ अच्छा ही नियोजन करता है कि हमारे को ऐसी कोई अड़चन नहीं आती है। हम दोनों मिलके एक भाग से नियोजन करता है। प्रशासन भी हमारे को इतना साथ देता है कि प्रशासन हमको बार बार आके पूछता है, भारती साहब आते हैं, एसपी साहब आते हैं, सब पूछते हैं कि भाई कैसा चल रहा है, सब माहौल अच्छा है क्या? हम बोलते हैं माहौल अच्छा है। वैसे माहौल की कोई ऐसी हमारे को गुंजाइश नहीं रहती है कि हम माहौल गर्म करते। हमारे यहाँ सब लोग हिंदू, सब धर्म के लोग आते, सब धर्म के लोग प्रसाद बांटते, रेवड़ी लाते, शिरनी लाते, शरबत बांटते, खाने बनाते, सब भंडारा करते सब लोग। ऐसे हम यहाँ किसी को भी मना नहीं करते कि तुम मत आओ या फूल की चादर मत डालो। हम ऐसा कोई जाति भेद नहीं करते, जाति सुलह का कोई करते नहीं। हमको वक्फ बोर्ड से हम पहले हो के चेयरमैन वक्फ बोर्ड से हमको परवानगी मिला। फिर हम हाई कोर्ट ने हमारे को और चुनौती दे के हाई कोर्ट ने भी हमारे को ये कर दिया नहीं कि नियुक्ति करा। यानी अभी हमारा ये चालू है। धन्यवाद।
आता माझ्यासोबत दिशांत जहागीरदार आहेत. मोहरम उत्सवाची कशा पद्धतीने तयारी केली जाते आणि बाहेरून येणाऱ्या नागरिकांसाठी जेवणाची व्यवस्था कशा पद्धतीने केली जाते, इथलं नियोजन कसं आहे, तर त्याबद्दल आपण माहिती घेणारच आहोत. तर सर, या ठिकाणी जे बाहेरगावून जे नागरिक येतात, मी असं ऐकले की नवसाला पावणारी ही सवारी असते आणि यासाठी भाविक भक्त मोठ्या संख्येने येत असतात. तर नियोजन कशा पद्धतीने करतात ट्रस्ट, त्याबद्दल काय सांगणार? हम इनके वास्ते पूरा पहले से ही, हम 2 महीने से पहले से तैयारी को लगते हैं. पुलिस प्रशासन रहो, महानगर पालिका रहो, इनका पूरा आने का और यहाँ बैठने का सुविधा ये पूरे ट्रस्ट करती है. यहाँ पानी का दिक्कत हो या रोड की दिक्कत हो या नवस के जो भी नवस करते हैं, इनके वास्ते जो पीछे चलने वाली जितनी पब्लिक रहती सवारी के पीछे, उनके वास्ते महानगर पालिका को हमने जनरेटर मांगे सवारी के पीछे. फिर वहाँ से निकल के पानी की सुविधा मांगे कि जिससे उनको तकलीफ़ कोई चीज़ की ना हो. हमने खुद का एक एम्बुलेंस भी मांगे कि ऐसी कोई भी एक चीज़ किसको हो गई, संपूर्ण काळजी तुम्ही घेतली जाते. हाँ, कुछ हो गया किसी को तो वो एकदम से अपने जिम्मेदारी के साथ हॉस्पिटल में लेकर जाएगा. और हमने स्वच्छता का भी एक बहुत बड़ा ध्यान रखा है कि भाई किसी को कोई चीज़ से या कोई परिसर के अंदर अस्वच्छ ना हो. स्वच्छता की हमने बहुत बड़ी ध्यान रखी है. और महानगर पालिका को हमने बहुत बोला कि परिसर को पूरा स्वच्छ रखो और जितने भी रूट से सवारी जाने वाली है उसको भी एक स्वच्छ तरीके से वहाँ का सवारीचा मार्ग कसा असतो, म्हणजे कशा पद्धतीने सवारी निघतात? जो मार्ग जो 480 साल पहले या 500 साल पहले जो भी है, वो जो तरीके से जो चलता हुआ, जो रात का रूट अलग है, थोड़ा दिन का रूट अलग है, 19-20 रूट है, जो ज़्यादा इतना ये नहीं है, वही रूट के ऊपर से अभी भी सवारी जाती. और वो मार्ग के ऊपर पुलिस बंदोबस्त भी रहता, कैमरे भी रहते, और जो भी हो जितना भी पुलिस प्रशासन जितने भी करते वो भंडाऱ्याचं आयोजन कशा पद्धतीने केले जातं, काय जो भी जितने भी हिंदू मुस्लिम सब एकता की प्रतीक है. ये मोहर्रम एक उत्सव ऐसा है कि इसमें हर जात धर्म के लोग आते हैं. हम इसके अंदर ज़्यादातर तो वेज ही रहता, पूरा वेज ही रहता. 10 दिन तो ज़्यादा वेज ही खाते हैं. और उसके अंदर हम पुलाव रखते हैं, मसूर पुलाव रहता, तारी रहती, ऐसा ईट्स जैसा जो भी है ज़्यादातर वो ही रखते हैं. इसमें शरबत पिलाया जाता, बाकी ऐसा नहीं. बरं, सवारीचा जो मार्ग असतो तो कशा पद्धतीने, म्हणजे ज्या मार्गाने सवारी जाते त्याबद्दल काय सांगणार? पहले के जो अहमद शाह बादशाह थे, तो वो निज़ाम की जो रूट है, जो गैजेट के अंदर है, वो रूट खरीदी किया हुआ है. वही रूट से सवारी अपने जो भी है जिधर भी जाती है, जो रूट से जाती है वो रूट पर जाती है. म्हणजे 500 वर्षापासून ज्या रूटने ते ठरवले होते अजून पण त्याच रूटने ही काढली जाते. त्याच रूटने आतापर्यंत पण तेच रूट आहे. ते रूटमध्ये काही चेंज बदल नाही झालेला आहे. चालेल, धन्यवाद सर. नक्कीच सरांनी आपल्याला संपूर्ण माहिती दिलेलीच आहे. कॅमेरामॅन याकी सय्यदसह मी